अनेक वर्ष आपण वारीची परंपरा पाहत आलोय. मला कधी प्रत्यक्षात अनुभवता आलेली नाही वारी, पण हा प्रवास किंवा ज्या काही आपण त्याच्या भोवतीच्या कथा ऐकतो त्याच्यानी विठ्ठल खूप आपलासा वाटू लागतो. मग मला असं वाटलं की महिला संतांचं काम लोकांपुढे तितकंसं आलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती आपण थोडासा रिसर्च करूया, ते आपण लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करूया. त्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या इतक्या वेगवेगळ्या आहेत, पण त्याचा धागा, त्याचं सूत्र एकच आहे. त्यातला जो भक्तीचा भाग आहे तो इतका आपल्या मनापर्यंत पोहोचणारा आहे की मला असं वाटलं की ह्या पद्धतीच्या कामांविषयी बोललं जावं. ह्या ज्या संतांनी त्या काळात कष्ट काढले भक्तीसाठी, ते लोकांपर्यंत पोहोचावं. माझी कला हेच माझं माध्यम आहे, त्यामुळे कथ्थकच्या मार्फत मला काय करता येईल, अभिनयाच्या मार्फत मला काय करता येईल, म्हणून कदाचित विठाई हा विचार आला असावा. संपूर्णपणे स्त्रियांच्या मनातलं, स्त्रियांच्या तोंडून आलेलं एक वारीचा प्रवास घडवून देणारा काहीतरी अनुभव असावा, म्हणून विठाई लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. कथा कहे सो कथक कहलावे ही खूप प्रचलित म्हण आहे. त्या पद्धतीनेच मी हे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलाय, जिथे आम्ही त्या कथेचा काही भाग शब्दांमधनं मांडतो आणि उर्वरित भाग अभिनयातनं मांडतो. मला आवर्जून सांगायला आवडेल की आमचा पहिलाच प्रयोग होता. सगळेजण मला जेव्हा येऊन भेटत होते, एक बाई माझ्याकडे आल्या, अतिशय प्रसन्न चेहरा होता त्यांचा. तर त्या माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या की माझी आत्ता कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू आहे, आणि त्या म्हणाल्या की मला हे सगळं पाहून, ह्या वातावरणात राहून खूप जास्ती ऊर्जा मिळाली, मला खूप पॉझिटिव्ह वाटते. आणि अशी ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी जर मिळणार असेल तर असे अनेक प्रयोग आम्हाला करायला आवडेल. आणि मला असं वाटतं की हे थोडंसं मोटिवेटही करणारं असतं. ह्यासाठीच बहुतेक आम्ही पण वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो.